तर विद्यार्थ्यांना स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण या ठिकाणी जिल्हा परिषद, महानगरपालिका भरती, आरोग्य सेवक भरती या सर्व भरतीसाठी अतिशय संभाव्य असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत आणि त्या कारणास्तव या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच तुम्ही या चॅनलवर नवीन आला असाल तर काय करायचं आहे विद्यार्थ्यांनो, सर्वप्रथम या चॅनलला तुम्हाला सबस्क्राइब लगेच करून घ्यायचं आहे। काय होईल सबस्क्राइब केल्यानंतर जेव्हा तुम्ही या चॅनलला सबस्क्राइब करसाल ना तेव्हा एकदम फ्री असते, तेव्हा काय होईल आपल्या या चॅनलवर पुढची सुपर क्लास जेव्हा कधी अपलोड होईल ना त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल, मिळून जाईल। त्या कारणास्तव सबस्क्राइब करणं गरजेचे असते। तसेच या सुपर क्लासला एक लाईक करा आताच्या आता, तुमच्यातर्फे थोडासा मोटिवेशन मला प्राप्त होईल जेव्हा तुम्ही लाईक करसाल या सुपर क्लासला। अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास मी पुढेही आपल्यासाठी बनवत जाईल। तर सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला क्वेश्चन्स किंवा प्रश्न कव्हर करूया जो की आपल्या समोर आहे असा विद्यार्थ्यांनो, की राज्यघटनेमध्ये समवर्त सूची कोणत्या देशाकडून घेण्यात आलेली आहे? समवर्त सूची कोणत्या देशाकडून घेण्यात आलेली आहे? इस्रायल, रशिया, ऑस्ट्रेलिया किंवा जर्मनी? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे। ऑस्ट्रेलिया या देशाकडून भारतीय राज्यघटनेमध्ये समवर्त सूची ही सूची घेण्यात आलेली आपल्या सर्वांना दिसून येते। तर क्वेश्चन्स कव्हर करूया दुसऱ्या क्रमांकाचा जो की आहे विद्यार्थ्यांनो, भारताचे पितामह व ग्रँड ओल्ड मॅन असे कोणत्या व्यक्तीला म्हणतात? दोन नावाने एकाच व्यक्तीला ओळखले जाते, ते आहे पितामह आणि ग्रँड ओल्ड मॅन असे। तर महात्मा गांधी, दादाभाई नौरोजी, पंडित नेहरू किंवा शाहू महाराज? तर ऑप्शन क्रमांक 2 दादाभाई नौरोजी यांना भारताचे पितामह तसेच ग्रँड ओल्ड मॅन असे देखील म्हटले जात असते। कव्हर करूया चौथा प्रश्न, कारण तिसरा प्रश्न डबल झाल्या कारणास्तव माफी असावी। चौथा प्रश्न असा आहे विद्यार्थ्यांना आपल्यासमोर, की जिल्हा परिषद बरखास्त करण्याचा जो अधिकार आहे कोणाकडे असतो? जिल्हा परिषद बरखास्त करण्याचा अधिकार राज्य सरकार, केंद्र सरकार, जिल्हाधिकारी किंवा निवडणूक आयोग? तर ऑप्शन क्रमांक 1 राज्य सरकार यांच्याकडे जिल्हा परिषद बरखास्त करण्याचा जो अधिकार आहे तो असलेला आपल्या सर्वांना दिसून येतो। क्वेश्चन्स क्रमांक 5 कव्हर करूया। भारतामध्ये सर्वात पहिले उच्च न्यायालय कोणत्या ठिकाणी स्थापन झालेले होते? सर्वात पहिले उच्च न्यायालय कोणत्या ठिकाणी स्थापन झाले होते? ऑप्शनमध्ये आहेत कोलकाता, मुंबई, दिल्ली किंवा आंध्र प्रदेश? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। कोलकाता या ठिकाणी भारतातील सर्वात जे पहिले उच्च न्यायालय आहे ते स्थापन झालेले आपल्या सर्वांना पाहावयास मिळते। प्रश्न 6 जातीय निवाडा विरुद्ध महात्मा गांधी यांनी कोणत्या जेलमध्ये, तुरुंगामध्ये जे उपोषण आहे ते धरलेले होते ते आपल्याला विचारलेलं आहे। जातीय निवाडा या विरुद्ध? तर एरवाडा, हायकोर्ट, राजकोट किंवा मद्रास? तर ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच एरवाडा तुरुंगामध्ये जातीय निवाडा विरुद्ध महात्मा गांधी यांनी जे उपोषण आहे ते धरलेले होते। कव्हर करूया 7वा प्रश्न, जातीय निवाडा याद्वारे कोणासाठी स्वतंत्र मतदारसंघ जाहीर झाला होता ते विचारलेलं आहे। जातीय निवाडाद्वारे स्वतंत्र मतदारसंघ कोणासाठी जाहीर झालेला होता? तर दलितांसाठी, मुस्लिमांसाठी, हिंदू मराठीसाठी किंवा या ठिकाणी ख्रिश्चनसाठी? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। दलितांसाठी जे आहे विद्यार्थ्यांना आपल्यासमोर जातीय निवाडा याद्वारे स्वतंत्र मतदारसंघ हा जाहीर करण्यात आलेला होता। कोणी जाहीर केला होता तुम्हाला कळेल थोड्याच वेळामध्ये। दादर नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आपल्याला सांगायची आहे। केंद्रशासित प्रदेशाचं नाव आहे दादर नगर हवेली। तर पोर्ट ब्लेअर, दमन, सिल्व्हासा किंवा करवती? तर ऑप्शन क्रमांक 3 सिल्व्हासा ही जी आहे दादर नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी असलेली आपल्या सर्वांना विद्यार्थ्यांना दिसून येते। क्वेश्चन्स 9व्या क्रमांकाचा कव्हर करूया जो की आहे लोकमान्य टिळक यांचा जो मृत्यू आहे कोणत्या वर्षी झालेला होता? समाजसुधारक आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी लोकमान्य टिळक। तर 1920, 1922, 1923 किंवा 1924? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। 1920 या वर्षी लोकमान्य टिळक यांचा जो मृत्यू आहे तो झालेला होता। कव्हर करूया 10व्या क्रमांकाचा प्रश्न। या ठिकाणी माणिकडोह हे धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? धरणाचं नाव लक्षात घ्यायचं आहे फक्त आणि फक्त क्वेश्चन्समध्ये। माणिकडोह हे धरण आहे तर पुणे, ठाणे, धुळे किंवा वर्धा? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। पुणे या जिल्ह्यामध्ये कोणते? तर माणिकडोह हे धरण स्थित असलेले विद्यार्थ्यांना दिसून येते। कव्हर करूया 11वा प्रश्न जो की महाराष्ट्रात दगडी कोळशाच्या खाणी जे आहे दिलेल्या पर्यायापैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात ते आपल्याला सांगायचं आहे। कशाच्या? दगडी कोळशाच्या खाणी विचारलेल्या आहेत। नंदुरबार, वाशिम, चंद्रपूर, जळगाव?
तर ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये दगडी कोळशाच्या खाणी जे आहेत ते आपल्याला सर्वांना पाहावयास मिळतात. क्वेश्चन्स क्रमांक 12 कव्हर करूया. जागतिक आरोग्य संघटनेचे दैनंदिन काम करण्यासाठी एकूण किती अधिकारी कार्यरत आहेत? दैनंदिन काम करण्यासाठी कोणाचे? तर जागतिक आरोग्य संघटनेचे 3500 अधिकारी, 4500 अधिकारी, 2500 अधिकारी किंवा 1500 अधिकारी. तर ऑप्शन क्रमांक 1 3500 अधिकारी जागतिक संघटनेचे आरोग्य संघटनेचे दैनंदिन काम पाहण्यासाठी जे आहे असलेले दिसून येतात. प्रश्न क्रमांक 13 या ठिकाणी ब्रिटिश प्रधानमंत्री रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी खालीलपैकी काय केलेले होते? कोणते? ब्रिटिश प्रधानमंत्री रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी विचारलेलं आहे. गोलमेज परिषद, जातीय निवाडा जाहीर, शेतसारा किंवा वरीलपैकी सर्वच. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. जातीय निवाडा जाहीर जो आहे तो रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी केलेला होता. विद्यार्थ्यांनो लक्षात घ्यायचं आहे. क्वेश्चन्स क्रमांक 14 की शिवाजी महाराजांनी प्रतापगड येथे कोणाचा वध केलेला होता? छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या ठिकाणी? तर प्रतापगड या ठिकाणी कोणाचा वध केलेला होता ते विचारलेलं आहे. ऑप्शनमध्ये आहे विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी काय आहे? शाहिस्ते खान, अफजल खान, सिकंदर लोधी किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 2 अफजल खान यांचा जो वध आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगड या ठिकाणी केलेला आपल्या सर्वांना माहीतच असेल. प्रश्न 15 कव्हर करूया की या ठिकाणी सालारगंज हे म्युझियम भारतातील कोणत्या शहरामध्ये आहे? म्युझियमविषयी क्वेश्चन्स आहे. म्युझियमचं नाव आहे सालारगंज हे. तर ऑप्शनमध्ये काय आहे विद्यार्थ्यांनो आपण लक्षात घेऊया. ऑप्शन आहे या ठिकाणी अहमदाबाद, हैदराबाद, मुरादाबाद किंवा शमशाबाद. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक किती? 2 योग्य आहे. हैदराबाद या ठिकाणी सालारगंज म्युझियम हे स्थित असलेले आपल्या सर्वांना दिसून येते. तर घेऊया 16वा प्रश्न काय आहे ते. प्रश्न या ठिकाणी असा आहे की सर्वसाक्षी जगतपती त्याच नकोच मध्यस्थी हे कोणत्या समाजाचे ब्रीदवाक्य होते? ब्रीदवाक्य लक्षात घ्यायचं आहे. सर्वसाक्षी जगतपती त्याच नकोच मध्यस्थी विचारलेलं आहे. ब्राह्मो समाजाचे, आर्य समाजाचे, प्रार्थना समाजाचे किंवा सत्यशोधक समाजाचे. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. सत्यशोधक समाजाचे ब्रीदवाक्य काय होते? सर्वसाक्षी जगतपती त्याच नकोच मध्यस्थी असे ठेवण्यात आलेले होते. कव्हर करूया 17वा प्रश्न. प्रसिद्ध असलेले चारमिनार हे कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? सर्वांना याचं उत्तर येत असेल. चारमिनार कोणत्या शहरामध्ये येते? विशाखापट्टणम, हैदराबाद, दिल्ली किंवा गांधीनगर. तर ऑप्शन क्रमांक 2 हैदराबादमध्ये प्रसिद्ध असलेले चारमिनार स्थित असलेले आपल्या सर्वांना माहीतच असेल. क्वेश्चन्स क्रमांक 18 की कमळ हे जे फूल आहे भारत देशाला सोडून इतर कोणत्या देशाचे एक राष्ट्रीय फूल आहे? भारताला सोडून कमळ हे फूल कोणत्या देशाचे आहे? व्हिएतनाम, जर्मनी, अमेरिका किंवा कॅनडा. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. व्हिएतनाम या देशाचे जे आहे कमळ हे फूल भारताला सोडून आपण जर पाहिले तर राष्ट्रीय फूल असलेले दिसून येते. क्वेश्चन्स क्रमांक या ठिकाणी 19वा असा आहे की जगामध्ये सर्वात जास्त सीमारेषा लाभलेला जो देश आहे तो कोणता आहे? ज्या देशाला सर्वात जास्त सीमारेषा लाभलेली आहे? कॅनडा, जर्मनी, इटली किंवा अमेरिका. तर ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कॅनडा या देशाला जगामध्ये सर्वात जास्त सीमारेषा लाभलेली आपल्या सर्वांना दिसून येते. क्वेश्चन्स क्रमांक 20 कव्हर करूया जो की आहे महाराष्ट्रातील नंदुरबार व वाशिम या 2 जिल्ह्यामध्ये तालुक्यांची प्रत्येकी संख्या किती आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. लक्षात 2 जिल्हे नंदुरबार आणि वाशिम घ्यायचे आहेत. 5 तालुके, 6 तालुके, 4 किंवा 7. तर ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच प्रत्येकी 6 तालुक्यांचा समावेश नंदुरबार तसेच वाशिम या दोन्ही जिल्ह्यामध्ये झालेला आपल्या सर्वांना पाहावयास मिळतो. कव्हर करूया 21वा प्रश्न. सुबोध पत्रिका हे खालीलपैकी कोणत्या समाजाचे वृत्तपत्र होते? वृत्तपत्राचं नाव आहे सुबोध हे पत्रिका. तर हे कोणत्या समाजाचे होते? तर ऑप्शनमध्ये आहेत प्रार्थना समाज, ब्राह्मो समाज, महिला समाज किंवा सत्यशोधक समाज. तर ऑप्शन क्रमांक 1 प्रार्थना समाजाचे जे आहे या ठिकाणी कोणते? तर सुबोध पत्रिका हे वृत्तपत्र असलेले आपल्या सर्वांना माहीत असावे की होते असे. क्वेश्चन्स क्रमांक 22 कव्हर करूया. स्वामी दयानंद सरस्वती यांचा कोणता ग्रंथ अपूर्ण राहिलेला आहे? व्यक्ती आहेत स्वामी दयानंद सरस्वती यांचा अपूर्ण राहिलेला ग्रंथ विचारलेला आहे. कोणता आहे? सत्यार्थ प्रकाश, पंचम हा काय आहे? पंचम हा यज्ञविधी. चला हे शब्द वाचून घ्या. वेदभाषा. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. वेदभाषा जो ग्रंथ आहे तो
स्वामी दयानंद सरस्वती यांचा अपूर्णच राहिलेला आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळतो. क्वेश्चन्स 23 कव्हर करूया. भारत देश कोणत्या देशाकडून सर्वात जास्त लष्करी शस्त्र विकत घेत असतो? आपला देश लष्करी शस्त्र कोणत्या देशाकडून सर्वात जास्त विकत घेतो? अमेरिका, रशिया, युक्रेन किंवा ऑस्ट्रेलिया? तर ऑप्शन क्रमांक 2 रशिया या देशाकडून जो आहे आपला भारत देश जो आहे सर्वात जास्त लष्करी शस्त्र विकत घेत असतो. कव्हर करूया या ठिकाणी 24वा प्रश्न. हवेमध्ये एकूण ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के आहे? सोपा प्रश्न आहे, सर्वांना याचं उत्तर येत असेल. हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण आपल्याला सांगायचं आहे 28%, 30%, 21% किंवा 18%. तर ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे या ठिकाणी 21% एवढे जे आहे विद्यार्थ्यांनो हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण असलेले आपल्या सर्वांना माहीत असावे की आहे म्हणून. कव्हर करू या ठिकाणी 25वा प्रश्न. या ठिकाणी पांडवकडा हा जो प्रसिद्ध धबधबा आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? पांडवकडा हा धबधबा विचारलेला आहे. पालघर, जालना, रायगड किंवा सातारा? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. रायगड जिल्ह्यामध्ये पांडवकडा हा धबधबा स्थित असलेला आपल्या सर्वांना माहीत असावा की आहे असे. क्वेश्चन्स क्रमांक 26 की सर्वाधिक बौद्ध लोकसंख्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? बौद्ध लोकसंख्येचे प्रमाण सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते विचारलेलं आहे. अमरावती, हिंगोली, अकोला किंवा नांदेड? तर ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थ्यांनो तर अकोला या जिल्ह्यामध्ये जे आहे सर्वात जास्त बौद्ध लोकसंख्येचे प्रमाण असलेले आपल्या सर्वांना दिसून येते. क्वेश्चन्स क्रमांक 27 असा आहे तो पाहूया. दर 1 मिनिटाला मूत्रपिंडातून किती लिटर रक्त वाहते ते विचारलेलं आहे? कोणत्या अवयवातून विचारलेले आहेत वर विद्यार्थ्यांना लक्षात घ्यायचं आहे. मूत्रपिंडातून विचारलेलं आहे आपल्याला. तर ऑप्शनमध्ये आहे 1 लिटर, 2 लिटर, 3 लिटर किंवा 4 लिटर? ऑप्शन क्रमांक 1 प्रत्येकी 1 लिटर जे आहे मूत्रपिंडातून प्रत्येक मिनिटाला रक्त वाहताना आपल्या सर्वांना दिसून येते. कव्हर करूया 28वा प्रश्न. लोखंडाचे पत्रे गंजू नये म्हणून त्यावर कशाचा थर दिला जात असतो? लोखंडाची पत्रे का गंजत नसतात? कोणत्या कारणास्तव त्यावर कशाचा थर असतो? या ठिकाणी ब्रॉन्झ, मेटल, सिल्वर किंवा झिंक? तर ऑप्शन क्रमांक 4 झिंकचा जो थर असतो तो या ठिकाणी लोखंडाच्या पत्रावर दिलेला असतो, कारण गंजू नये त्या कारणास्तव त्याला चढवलेले असते. क्वेश्चन्स 29 की बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ कोणता दिवस साजरा होत असतो किंवा केला जात असतो? व्यक्ती आहेत बाळशास्त्री जांभेकर यांनी. विद्यार्थी, कृषी, पत्रकार, शिक्षण? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. जो पत्रकार दिवस आहे तो बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ साजरा केला जात असतो. कव्हर करूया 30वा प्रश्न. जो की आहे विद्यार्थ्यांना ठिकाणी भारतीय इतिहासातील पहिले दलित राष्ट्रपती कोणते ठरलेले आहेत? दलित राष्ट्रपती स्पेशली विचारलेला आहे की भारतीय इतिहासातील कोण ठरलेले आहेत? आर नारायण, के आर नारायण, एम नारायण, व्ही आर नारायण? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. के आर नारायण हे भारतीय इतिहासातील पहिले कोणते तर दलित राष्ट्रपती ठरलेले आहेत. आता विद्यार्थ्यांनो काय करायचं आहे, या सुपर क्लासला एक लाईक नक्कीच करायचं आहे. लाईक करण्याची वेळ आलेली आहे, लगेच लाईक करून घ्यायचं आहे. आतापर्यंत तुम्ही सुपर क्लास पाहिला म्हणजे तुम्ही भावी अधिकारी होऊ शकता त्या कारणास्तव. आणि तसेच विद्यार्थ्यांनो या चॅनलला तुम्ही कोणत्याही कारणास्तव आतापर्यंत जर सबस्क्राईब केलेले नसेल तर काय करायचं आहे, लगेचच्या लगेच या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. एक्झाम GK अकॅडमी या चॅनलला. काय होईल सबस्क्राईब केल्याच्यानंतर, जसं की आपण सुरुवातीलाही पाहिलं की जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं ना एकदम फ्री असते, तेव्हा काय होईल की पुढचे सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल ना तर त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल. या कारणास्तव सबस्क्राईब करणं गरजेचे असते. एक सुपर क्लासला लाईक पण करणे गरजेचे असते. तर लगेच करून घ्या. मिळतो का स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.